दादा असतील, मी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही हा सातत्याने प्रयत्न केला की पुण्याला आपल्याला डिकंजेस्ट कसं करता येईल, पुण्याची वाहतूक ही योग्य प्रकारे कशी नियंत्रित करता येईल. जसं आपण नेहमी सांगतो की पुण्यातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर एकूणच पुण्यामध्ये रस्त्याखालची जागा केवळ 9% आहे, जी इतर तुलनात्मक शहरांच्या दृष्टीनं अतिशय कमी आहे. आणि म्हणूनच उड्डाण पूल असतील, ग्रेड सेपरेटर्स असतील आणि त्यासोबत आता भुयारी मार्ग हा देखील एक महत्वाचा विषय आपण हातामध्ये घेतलेला आहे. मला असं वाटतं की आज पुण्याच्या या वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता जमिनीवर, जमिनीच्या वर आकाशात आणि जमिनीच्या खाली पाताळात सगळीकडे एकाच वेळी इंटरव्हेन्शन केलं तरच पुण्याचं जे पुढचं स्वरूप आहे एक आधुनिक शहर म्हणून ते आपण प्रस्थापित करू शकतो. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगानं काम आपण सुरू केलंय. पुणे महानगरपालिका आणि PMRDA या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नातून पुणे आणि आउटर पुणे असा एक एकात्मिक नागरी भाग आपण विकसित करतो. त्याचा ग्रोथ प्लॅन आपण तयार केलेला आहे. विशेषतः 2 रिंग रोड की ज्याकरता देखील अजितदादांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली, याचं काम आपण करतो. मेट्रोचे नवीन नेटवर्क्स असतील आणि त्यासोबत माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने मगाशी सुनेत्रा वहिनींनी ज्या लिंक्सचा उल्लेख या ठिकाणी केला ते सगळ्या लिंक्स असतील, याचं काम केल्यानंतर निश्चितपणे पुढे आपण डिकंजेस्ट करू शकणार आहोत. आणि त्या दृष्टीने राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी या सगळ्या प्रकल्पांच्या पाठीशी उभा आहे. पुण्यातलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अधिक स्ट्रेंथन करायचं, पुण्याला सस्टेनेबल शहर म्हणून त्या ठिकाणी तयार करायचं, अशा अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या आहेत. आणि माझा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला गतिशीलतेनं करता येतील. खरं म्हणजे आपल्या एकूण पद्धतीमध्ये आता एक महत्वाचा सुधार करण्याची आवश्यकता आहे की प्रोजेक्टचं लाईफ म्हणजे कन्स्ट्रक्शनचं जे लाईफ आहे किंवा कन्स्ट्रक्शनचं जे सायकल आहे, हे सायकल पुढच्या काळामध्ये 2.5 ते 3 वर्ष असलं पाहिजे.